नमस्कार. आवाज माणुसकीचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शांतिवन वृद्धाश्रमातील कथा आम्ही नेहमीप्रमाणेच तुमच्यासमोर मांडणार आहोत. आणि प्रत्येकाचा जीवन प्रवास किती कठीण आणि सुखमयी दोन्ही गोष्टीने तयार होत असतो. तसंच आज एक शांतिवनमधील गृहस्थ नंदकुमार खरवंडीकर त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊयात. त्याचप्रमाणे त्यांचं पूर्ण आयुष्य कशा प्रकारे आणि इथपर्यंत जो जीवन प्रवास आहे ते नंतर आपल्याशी शेअर करणार आहेत. तर नंदकुमार खरवंडीकर पिक्चर, सिनेमा अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्टेड होते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नोकरी पण केली आणि पुढील काही प्रवास ते आपल्याशी शेअर करतील. बाबा, तुमचं पूर्ण नाव आपण प्रेक्षकांना सांगूया. नंदकुमार रामचंद्र खरवंडीकर. प्रथम तुमचं आवाज माणुसकीचा हा आपला जो चॅनल आहे युट्यूबचा, त्या माध्यमातून आपण शांतिवन मधील सगळ्या आजी आजोबांचा जीवन प्रवास या चॅनलवरती मांडत आहोत. तसंच तुमचं पण एक छोटस माहिती जीवन प्रवास इथे देऊयात. तर तुमचं नाव, जन्म आणि जन्माचं ठिकाण, त्यानंतर तुम्ही नोकरी, तर आपण थोडी प्रेक्षकांना सांगूयात. माझं नाव नंदकुमार रामचंद्र खरवंडीकर. माझा जन्म धुळ्याचा आहे, पण धुळ्याशी तसा काही संबंध नाही. जन्मापुरतं धुळ्याला होतं, नंतरचं मला काही आठवत नाही. कारण माझं आजोळ नंतर नाशिकला होतं सगळेजण, त्यामुळं काही माहिती नाही मला. आणि माझं शिक्षण 9वी पर्यंत झालेलं आहे. 9वी का बरं? पुढे का नाही शिक्षण केलं? काही कारणाने सुटलं. म्हणजे खरं तर अभ्यासात हुशार होतो. गणित हा विषय माझा आवडता होता. गणितात कधी मार्क कमी नाही पडलेले. आणि संस्कृत पण जमायचं. आणि नंतर आता इतके वर्ष झाले की आता संस्कृत सुद्धा मला नेणार नाही. आणि त्यावेळेस जी शाळा सुटली ते आज तगायत परत शाळेत काही गेलो नाही. मात्र कष्ट खूप करायला लागले आयुष्यात. सिनेमाचा वेळ होतो म्हणून घरातनं निघूनही गेलो मुंबईत. मग शिक्षण 9वी झाल्यानंतर पुण्यामध्ये कधी राहायला आलात किंवा फॅमिलीमध्ये भावंड किती? 54 सालापासून पुण्यात आहे. पुण्यात आहे. भावंड किती एकूण तुम्ही? आम्ही 5 भावंड. आणि आई वडील काय करायचे? वडील सर्व्हिसला होते. वडील हिंदुस्तान एंटिबायोटिक्स मध्ये सर्व्हिसला होते. आणि आई गृह उद्योग सांभाळायची. आणि त्यानंतर मग शिक्षण केल्यानंतर पुढचा प्रवास कसा चालू झाला? चालू होतं. नंतर गेलो, पण काही तिथं प्रयत्न केला, यशही आलं होतं थोडंसं. कशामध्ये? सिनेमात काम करायला मिळावं म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी मला स्टुडिओत हजर राहायला सांगितलं होतं. पण मुंबई त्यावेळेस मी मुंबईत ज्यावेळेस गेलो होतो मला मुंबईची काही माहिती नव्हती. त्यावेळेस तिथनं जरी दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं तरी पण माझ्याबरोबर अजून एक जण होता. आम्ही दोघं गेलो होतो. तो त्याला त्याच्या आजोबा काळजी करत होते. मग तो म्हणाला मी जाणार घरी परत. आणि मग मलाही काही नाही, कारण मुंबईत कुठं कोणाकडे जायचं, काय जायचं काही माहिती नव्हतं. म्हणून मी सोडून आलो. म्हणजे नाही गेलात मुंबईला? तुम्हाला आवड एक पिक्चर मध्ये काम करण्याची किंवा नाटकात काम करायची आवड होती? मी पुण्यात रंगरेखा नावाची संस्था सुद्धा स्थापन केली होती. रंगरेखा. अच्छा. पण ती थोडे दिवस होतो, जास्ती नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीची कंटिन्युटी पाहिजे, म्हणजे ती गोष्ट कंटिन्यू करत राहिलं तर मिळती. पण ती मिळाली, त्याला जेवढा बॅकिंग मिळाला पाहिजे तेवढं नाही. आमच्या वडिलांचं तसं म्हणजे म्हटलं तर त्यांनी कधी कुठल्या गोष्टीची नाव म्हटल्यापेक्षा त्यांचा विश्वास बसत नव्हता. अजिबात विश्वास बसायचा नाही. त्यामुळे तरी पण त्यांचा जीव होता माझ्यावर, नाही असं नाही. पण त्यांनी काय त्यावेळेस होऊन गेलं. मग मी
असं कुठेही काम करत मिळेल तिथं काम करत राहिलो. हिंदुस्थान मध्ये रोजंदारीवर काम केलं, 2 रुपये रोजावर. कोणत्या साली? खड्डे गणलेत. नंतर सिनेमा ऑपरेटरचं काम केलं, डिस्ट्रीब्युटरचं काम केलं, मॅटिनी शो लावले, तरी उद्योग केला. पण पुढचा ध्येय करण्याची जेवढं पाठबळ मिळालं पाहिजे, कारण तेवढं भांडवल माझ्याकडे जमा होत नव्हतं. पैसे कोण देणार? सगळी सोंग येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. असं करता मग ऑपरेटरचं काम करू. त्यावेळेस माझा नंतरचा भाऊ डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झाला होता. त्याचं लग्न करायचं होतं. माझं लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नव्हता, म्हणून माझं लग्न 74 साली पहिलं लग्न झालं आणि ते अनसक्सेसफुल झालं. का बरं? म्हणजे अनसक्सेस त्यांनी फसवलं थोडक्यात. नंतर आम्ही त्यांना म्हटलं सांभाळू, पण तुम्ही आम्हाला तिचे हे सांगा, म्हणजे आम्हाला त्याचे हे ट्रीटमेंट करता येईल. काय झालं होतं एक्झॅक्ट त्यांना? त्यांना काय त्यांनी सांगितलंच नाही की गोळ्या कसल्या खायची, काय खायची, काय समजत नव्हतं. नुसती रडायची समजा. थोडक्यात त्या मनोरुग्ण होत्या. असं आणि तुमच्यापासून ही गोष्ट लपवली. तुमच्यापासून म्हणजे जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ती गोष्ट लपवली. त्यांनी सांगितलंच नाही. म्हणजे त्यांनी साखरपुडा सुद्धा त्यांच्या घरी केला नाही. बापरे. तो त्यांच्या भावाच्या घरी. इतरांनी सांगू नये. कोणी त्यांच्या कोणी काही समजलं तर समजेल म्हणून. ती मुलगी मॅट्रिक पास झाली होती, पण असं नाही, लपवलं सगळं. नंतर त्यांना आम्ही घरी सुधारण्याकरता पाठवलं. त्यांच्या घरांनी काहीतरी सांगावं, करावं, पण त्यांनी पाठवली नाही. परत काही नाही. 11 वर्ष त्यांनी काही संबंध ठेवला नाही आमच्याशी. तुम्ही पाठवणी केल्यानंतर 11 वर्ष परत कॉन्टॅक्ट नाही. काय डिवोर्स झालं का तुमचं? घटस्फोट झाला? डिवोर्स झाला म्हणजे त्यांनीच मागितलं नंतर. ते सुद्धा मी म्हणजे नंतर नाशिकला होतो. नाशिकहून असताना सर्कल सिनेमातनं नंतर परत नाशिकला गेलो. नाशिकला असताना मी इन्कम टॅक्स सेक्रेटरीच्या प्रॅक्टिस करायचो तिथं. त्या काम करता करता माझा भाऊ सिव्हिल इंजिनियर, तो कन्स्ट्रक्शनची कामं घ्यायला लागला होता. ते करायला त्याला घरचा मनुष्य पाहिजे होता, म्हणून तो म्हटलं, आमच्या आईला म्हटलं मी त्याला बोलून घेतो आपल्याकडं. आई म्हणाली हे मलाही पाहिजे, तो इकडं तिकडं फिरतो, ते काही मला पटत नाही. वास्तविक नाशिकमध्ये मी कुठं परक्याकडे नव्हतो, माझं आजोळ होतं ते. माझी मावशी होती, आजही माझं मावशी जी आहे तिथं तिथं मोठी जमीन आहे तिची, चांगलं हे. पण मलाही घरची ओढ होती, त्यामुळे मला घरच्या म्हणजे आमच्या भावांची अटॅचमेंट चांगली होती पहिल्यापासून. त्यामुळे मी परत आलो 83 साली. लग्न केव्हा झालं तुमचं? म्हणजे सेकंड मॅरिड पण तुम्ही दुसरं लग्न केलं की जेव्हा पहिली फसवणूक झाली? 85. मग तेव्हा पुण्यात शिफ्ट झालात का? पुण्यात तेव्हा नाही शिफ्ट झालो. बरं. 83ला पुण्यात आलो आणि माझा भाऊ कन्स्ट्रक्शनची कामं करत असल्या कारणानं आणि इंडस्ट्रीयलची कामं करायचा. अरेस्टोक्रॅट म्हणून कंपनी होती, त्याचे नोदर हिराणी म्हणून मालक होते एक, जाल इंजिनियर म्हणून असे. तर त्यांचं साताऱ्याचं काम माझा भाऊ बघायचा. त्यावेळेस तो त्यांच्याकडे सुपरवायझर होता दुसऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत. त्याचे त्यांचे संबंध चांगले आले. मग त्यांनी माझ्या भावाला हळूहळू काम द्यायला सुरुवात केली. त्याच्यात त्यांच्या वाळूंज MIDC औरंगाबाद आणि पैठण इथं त्यांचे प्लॅन्ट उभे करायचे होते. मग त्याचं कन्स्ट्रक्शन माझ्या भावाकडं दिलं. पैठणचं नुसतं सुपरवायझिंग होतं भावाकडं. नंतर वाळूंचं आम्हाला बांधकाम असंच सरळ दिलं. मग तिथं पाठवायचं कोण?
आणि घरचा मनुष्य कोणी बघायला पाहिजे, हे पाहिजे. आणि मी पुण्यातली कामं बघत होतो, त्यामुळे भावाला मला तिथं पाठवायचंही नव्हतं. मग तो म्हटलं, पण मी म्हटलं सध्या तुझा मनुष्य मिळाली मी परत गेली. म्हणून गेलो. 1 महिना आमच्या आईला नाही, मी 1 महिन्याकरता त्याला पाठवतो, मग 1 महिन्यानंतर त्याला परत बोलून गेली. 1 महिन्याकरता गेलो 83 साली, ते 90 सालापर्यंत औरंगाबादमध्ये राहिलो. बापरे. आणि त्याच दरम्यान मी माझ्या काकांकडे राहायचो. काकांच्या तिथंच माझ्या बायकोची मावशी राहत होती. दुसरं लग्न केलं तिथं. हे दुसरं लग्न कोणी ठरवलं? माझ्या काकूनी आणि तिच्या मावशीने दोघींनी मिळून जगलो. तिच्या आईला इथे मान्य नव्हतं, पण तिचंही सेकंड मॅरेज होतं. पहिलं फसवलं, दारुड्या होता असं, आणि लहान वयात लग्न करतात तसं. म्हणून पण आमच्या दोघांचं अंतर भरपूर आहे. आम्हाला माहिती नाही दोघांना, आम्हाला आमचं वय काय सांगितलंय मी एकमेकाला त्यावेळेस लग्न ठरवताना माहिती नाही. मी बरोबर किती वर्षाचा गॅप होता तरी? 12 वर्षाचं अंतर होतं आमच्या दोघांच्या. ठीक आहे, आजकाल ती कॉमन गोष्ट आहे. 12-15 वर्ष आजकाल सरस चालतं. पूर्वी जरा थोडंसं हे वाटायचं, पण आजकाल असतो तेवढा गॅप. पण आणि आजकालची पिढी ती एक्सेप्ट त्याच्यानंतर आधी तिच्या मावशीने होकार दिला. लग्न मावशीनेच सांगितलं की माझी भाची आहे, असं आहे तसं आहे, त्याला नाहीतरी कोण नाही, मग तिच्याकडे नंतर कोण बघणार म्हणून केलं. तिचे मामा सचिवालयात सेक्रेटरीतले होते, त्यांनी तिला नोकरीला लावून दिलं. कुठे नोकरीला होते? जिल्हा परिषदमध्ये. अरे छान. शिकली नव्हती, ती 4थी. बापरे. शिपाई म्हणून लागली, पण ती 31 वर्ष नीट नोकरी केली. लग्न ठरल्यानंतर सुद्धा तिच्या मावशी नंतर परत मोडता घालायचा प्रयत्न केला होता. परत काय कोण वाटलं, काय वाटलं नाही. पण माझी बायको ठाम होती. तिने सांगितली मला यांच्याशीच लग्न करायचं आहे, मी दुसऱ्याशी लग्न करणार नाही. मग ते 31 मे 1985ला लग्न झालं. म्हणजे 11 वर्षानंतर, पहिल्या लग्नाच्या नंतर. 11 वर्षानंतर. तेव्हा तुमचं वय साधारणतः किती असेल? मी 40 वर्ष. 40-42 वर्ष. 10 वर्षाच्या गॅप. नंतर कामच चालू असल्या कारण भाऊ माझ्यावरच भरोसा अवलंबून होता सगळा. चांगले 3 प्लॉट होते मोठे, 6,000 स्क्वेअर फुटाचे भावाचे. एक MIDC मध्ये इंडस्ट्रीयल प्लॉट पण घेतलेला होता. आणि सगळं बघायचं. अगदी आम्ही असताना तिथं त्यांनी ओनरशिपचं भूमिपूजन पण केलं होतं. आणि मला म्हटलं तिथं आपण खाली दुकान आहे, 1 फ्लॅट आणि 1 दुकान आपण तुझ्या नावाने ठेवून देऊ. पण योगाने आमच्या भावालाही उतरती कळा लागली. काही भावाला मित्रमंडळींनी गाळात घातलं बरंच. एक मोहन तरडे नावाचे गृहस्थ होते, त्यांनी जास्ती गाळात घातलं. मग लग्नानंतर तुम्ही नोकरी करत होतातच? मी भावाकडेच होतो ना कामाला. म्हणजे बायको पण तुमची तिथेच होती? ती औरंगाबादलाच होती, औरंगाबाद जिल्हा परिषदला. आणि तुम्ही कुठे होता? औरंगाबादला. दोघं एकच ठिकाणी? अहो माझ्या भावाने माझी इतकी सोय सुरेख करून दिली. 3 खोल्याचा ब्लॉक बीक राहिला, त्याचं भाडं तो भरायचा, पेट्रोल खर्च तो द्यायचा, सगळं द्यायचं. वर मला 1500 रुपये खर्च करायला देत होता. माझ्या बायकोचं पगार, म्हणजे आमच्या दोघांचं पगार काही चालत होतं. चांगलं चाललं होतं. मुलं वगैरे तुम्हाला? एकदा झालं, ते अर्धवट झालं. अच्छा. ते म्हणजे पुण्यात आल्यावर झालं होतं आमचं. आणि वासंती डॉक्टर म्हणून होत्या याला, टिळक रोडला त्यांचा दवाखाना होता. त्यांच्याकडे आमचं हे होतं. तर त्यांनी सांगितलं की मी एकदा हे करून बघते, पण नाही झालं तर त्यांचं हे करायला पाहिजे, कॅन्सरवर सरणे. मग तेवढं झाल्यानंतर मग ते तसं आजवर झालं म्हणून विचारलं. मग आमच्या बायको, मी तरी म्हटलं आईला विचारतो आणि सांगतो काय करायचं. पण बायको म्हणाले कधी ॲडमिट होऊ म्हणे मी.
तेव्हा वय किती होतं बायकोचं वय वर्ष? बायकोचं वय, बायको माझी लवकर 67 वर्षी गेली. खूप लवकर गेलं. हो. आणि त्यावेळेस वय होत होतं. म्हणून झालं. त्यामुळे मग नंतर मुलं होणं शक्यच नव्हतं. पण असं सांगितलं होतं की मुलं- सांगितलं नाही, पिशवीच काढून टाकली ना तिची. त्याच वेळेस काढली का? हा. म्हणजे तेव्हा कॅन्सर आहे असं डिटेक्ट झालं हा. आणि त्याच वेळेस पिशवी कॅन्सरवर काढली. ढकलणार मला एकच होईल, एक तर कॅन्सर होऊन त्यांना त्रास होईल. हो, तुम्हाला कारण काय पाहिजे बघा, स्प्रेड होऊ शकतं पोटामध्ये कॅन्सर. तुम्हाला काय पाहिजे. मी म्हटलं मला बायको पाहिजे. बरोबर. मूल काय मुलाचं नाही. नाहीच. आणि तसं मुलाचं मला अजिबात हे नाही नाही, झालं. सध्याच्या युगामध्ये मुलं असलेली सुद्धा दुःखी आहे आणि नाही, मुलं पण नसूनही दुःखी आहे. मला मुलं नाही याचं दुःख अजिबात झालेलं नाही. नाही, खूप चांगली पण गोष्ट तिला आहे. मुलाचा लढा होता आणि आणि सपोर्ट मलाही लागतो होता. आयुष्यात कोणत्या तरी आणि वेळेला. मलाही होता. कोणत्या पण मुलांचा? काय, लहान मुलांचा. हा. पण आमच्या योगायोगाने म्हणा काही म्हणा की माझ्या भावाची मुलं, तिन्ही भावांची मुलं, मोठ्या सहोदर भावाच्या तिन्ही मुली माझ्या अंगावर खेळल्या. त्यामुळे तुम्हाला असं खूप काही अजून आहे. नाही जाणवलं. आपल्या इथं सुद्धा माझ्या नंतरचा भाऊ आहे, त्याचा मुलगा येऊन मला भेटून गेलेला आहे. मला म्हणाला, काका तू नीट राहा, आनंदात राहा, पैशाची काळजी करू नको. आणि माझ्या दैवयोगाने म्हणा काही म्हणा की माझ्या बायकोमुळे मला पैसे मिळतात. आणि बायको म्हणजे जेव्हा कॅन्सर हे सांगितलं, पिशवी काढल्यानंतर पुढचं आयुष्य कसं त्याचं हे झालं? योगा तिला काय थायरॉइड झाला होता आणि थोडस डोक्यावर तिचा परिणाम झाल्यासारखं झालं. काहीतरी असं की पाळी जायचे दिवस आले की काहीतरी भास होतात, काही होतं असं होतं. तसं तिला होत. तिला असं वाटत माझ्या पाठीमागे कोणतरी, मला कोणीतरी हे करतंय म्हणून तिने खूप, म्हणूनच 7 वर्ष आधी तिने नोकरी सोडली. आम्ही सगळेजण सांगत होतो की नोकरी सोडू नको. तेव्हा तुम्ही पुण्यामध्येच राहिला होते? आम्ही पुण्यात आलो होतो. मी दोघे जण राहत होते? 91 सालापासून पुण्यात होतो. तेव्हा कुठे राहिला होते पुण्यात? पुण्यात आम्ही कोथरूडमध्ये. आधी स्वतःचं घर होतं का? आधी मी मयूर कॉलनीत होतो राहायला. मयूर कॉलनीतनं मग शास्त्रीनगरमध्ये आलो. शास्त्रीनगर आणि नंतर शास्त्रीनगरमधनं माझ्या भावाने मला भुसारीमध्ये त्याच्या खोल्या राहायच्या, स्वतःच्या 2 खोल्या. त्याच्या मुलांनी मोठा ब्लॉक घेतल्यामुळे त्या 2 खोल्या आम्हाला दिल्या. मग आता मी जवळजवळ 15-16 वर्ष त्या ब्लॉकमध्ये राहतोय. बरोबर. मग ते भाऊच बघत होता सगळं? भावाच आहे. मग तुम्ही नंतर आजी कोणत्या साली गेल्या? माझी आई गेली नाही, तुमच्या मिसेस आता गेली गेल्या वर्षी. 1च वर्ष झालं. 1 वर्ष व्हायचं अजून. म्हणजे त्यांचं आजारपणामुळे तुम्हाला शांतीवन वृद्धाश्रमात ठेवलं होतं, म्हणजे कारण घरी तुम्ही दोघंच राहत. काय होत होतं की भाऊ यायचा बघायचा. माझा धाकट्या भावाने आमचं खूप सहकार्य. आणि माझा एक भाऊ गेला, इंजिनियर भाऊ आहे तो जीव की प्राण आमच्यावर लावत होता. जेव्हा त्याला लाभ झाला त्याने आम्हाला 2 भावांच्या अंगावर 1 पैसा येऊ दिला नाही कर्जाचा. सगळं स्वतः निस्तरलं आणि त्यांनीच करायचं. आणि त्याच्या बायकोनेच माझं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्या वडिलांची पण इच्छा होती. म्हणून ते सगळं करून झालं. प्रयत्न केला. आणि मुख्य म्हणजे एवढं सगळं करताना देखील आजारी पडले राहिली होती. भाऊ यायचा बघायचा हे करायचा. पण आत्ता शेवटचे 2-3 महिने ती खूप आजार, 1 महिनाभरच जास्त आजारली. ती आपल्या दादोबांच्या बायकोसारखं तिला आजार झाला होता सगळं. थायरॉइड होतं आणि तिचं ऑक्सिजन लेवल यायला तिला 22 मेला मी सह्याद्रीला ॲडमिट केलं. 22 मेला सकाळी भाऊ सकाळी माझ्या घरी आला. मी त्याला म्हटलं, अरे ही पडली, मला काही उचलत येत नाही कारण वजन वाढलं होतं. ॲक्च्युअली त्याचं वजन तिचं इतकं काहीच नव्हतं पूर्वी, अशी सरपत्तर. पण काय थायरॉइड वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात. थायरॉइड होतं.
बीपी थोडंसं असतं चालू पण हे होता, शुगर होती. आणि काय तिने त्यावेळेस सगळं करून नाही म्हणून हे ऑपरेशन केलं सगळं. पण ते तिच्या मनात मुलाची इच्छा होती, नाही असं नाही. शेवटी एक महिला आणि लग्न झालेली स्त्री म्हणजे तिला एक होतं आईचं सुख पाहिजेच असतं. त्याच्यामुळे थोडंफार. पण ते आमच्या या पोरांनी त्यांना कमी होऊ दिलं नाही की काकू म्हणायचं ते सगळं करायचं आपण. आणि सगळ्यांना हे करत आजारी पडली मग आजारी म्हणजे त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होत होती ना. त्याच वेळेस तुम्ही आणि आजी दोघं जण इथे तुम्हाला ठेवण्यात आलं शेवटी. म्हणजे 22 तारखेला मी तिला ऍडमिट केली, 22 मेला हॉस्पिटलमध्ये का? हा. 22ला दुपारी 4:30च्या सुमारास मला माझी भाऊजं घ्यायला आली धाकट्या भावाची. तेव्हा तुम्ही इथेच होतात ना दोघं? हॉस्पिटलमध्ये होतो. नाही सुरुवातीपासून म्हणजे इथे तुम्ही दोघं एकत्रच होता. हॉस्पिटल मधनं जेव्हा समजलं आम्हाला त्याची सांगितलं की त्या राहणार नाहीत. म्हणजे डॉक्टरांनी क्लिअर कट सांगितलं होतं आम्हाला. ते 10 सालापासून तिथे ट्रीटमेंट करत होती. कुठली ट्रीटमेंट चालू होती? म्हणजे हे होतं ना, शुगर बिगर होतं, शुगर होती, थायरॉइड होतं आणि मानसिक थोडंसं हे झालेलं होतं, मानसिक संतुलन बिघडलं. त्याच्यावर होतं. म्हणजे ती काही वेळा कोणालाही बोलायची, तुम्हाला तुमच्याशी चांगली बोलत असेल तरी तुम्हाला एका वेळेस पटकन बोलून द्यायची. पण कोणाला लागेल, पण तिचा ज्यांना स्वभाव माहिती होतं त्यांना काही वाटायचं ती काय बोलते. पण अत्यंत प्रेमळ होती. म्हणजे तिला पैसे किती मिळतात याच्यापेक्षा तिला आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे मला तर विशेष इन्कम नव्हतं. तिचा पगार नंतर मी पोस्टाची कामं करत होतो. पोस्टाचं LICचं सगळं. माझ्या वहिनी एक पोस्टाचे एजंट आहेत. मग त्यांना असिस्टंट मेसेंजर लागायचा म्हणून मी करतो. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या इतर एजंट त्याही माझ्याचकडे काम द्यायचे मेसेंजरचं. त्यामुळे मला 1,500-2,000 रुपये मिळायचे आणि तिचा पगार. आणि 5वा-6वा वेतन लागल्यानंतर यांचे पगार बरे झाले पाहिजे, तोपर्यंत तिला पगार नव्हता काही. आता ती जातो तेव्हा म्हणजे असताना तिला 17,000 रुपये पेन्शन होती. म्हणजे तुम्ही दोघं जण एकटेच राहत होता आणि भावाला असं वाटलं की दोघंच आहात तर चांगल्या एखाद्या ठिकाणी जर ठेवलं नाही तर सगळ्यांसोबत ओळखी. आणि इतकी परिस्थिती वाईट झाली की तो म्हटला आता मला नाईलाज आहे नंदू, मला हा निर्णय घ्यावा लागतोय आता की मला तुम्हाला दोघांना कुठं असं ठेवलं पाहिजे की चटकन समजेल, तुमची चांगली काळजी घेतली जाईल अशा ठिकाणी. म्हणजे भावानी एक मदत म्हणून ठेवलं की जेणेकरून तुमची इथे चांगली काळजी घ्यावी. कारण दोघांचा एकांत फार मोठा होता, दोघांशिवाय तिथे कोणीच नव्हतं ना घरामध्ये. त्यामुळे जो इंजिनियर होता तो 15 साली गेला. तोही त्यालाही डायबिटीस होता भयंकर. म्हणजे तुमच्या बायकोला थायरॉइड, थोडासा मेंटली डिस्टर्ब, सगळ्याच अडचणी उद्भवल्या. त्यामुळे भावालाही असं वाटलं की अशा ठिकाणी ठेवूया की जिथे त्यांना एक माया पण मिळेल, काळजी पण घेतली जाईल. कारण मूल नसल्यामुळे किंवा आजकाल आपण बघतोय मुलं असून आणि नसून असंही त्यांची मुलं ते सुद्धा इथेच आहेत, तर काहीच फायदा नाहीये. आणि जे खूप सेन्सिटिव्ह आहे, आई वडिलांचा आदर करतायत, संस्कार खूप चांगले झालेले, ते तर नक्कीच आपल्या आई वडिलांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतायत, जोपासतायत. पण ह्यांच्या आयुष्यात मुलं नाहीच आहे, त्याच्यामुळे आज ते इथे आहेत. आणि ज्यांचे मुलं असूनही ते सुद्धा मेंबर इथेच आहेत, ह्याचं फार दुर्दैव आहे. आणि ह्यांच्या आयुष्यात जो प्रसंग घडला किंवा जे स्ट्रगल, पहिलं लग्न, त्यानंतर दुसरं लग्न, पहिलं लग्न त्यांची तसं म्हटलं तर फसवणूक झाली, ती मनोरुग्ण होती. आणि पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी जी झाली तिला म्हणजे वयाच्या खूप लवकर त्या गेल्या 68व्या वर्षी. आणि त्यातनंही त्यांनी तिला शेवटपर्यंत सपोर्ट केला
आणि दोघं राहत असल्यामुळे भावालाही असं वाटलं, आणि खरं असं म्हणावं लागेल की भाऊ खूप केअरफुली आहे त्यांचा, की त्यालाही असं वाटलं की जे शेवटचे क्षण राहिलेत, शेवटचे काही दिवस राहिलेत तर चांगल्या ठिकाणी जावे. त्यामुळे त्यांनी शांतिवनची निवड केली आणि अशा ठिकाणी त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ होत आहे. मिसेस तर काही दिवसांपूर्वी गेल्या, कारण त्यांना शेवटच्या क्षणी मनोरुग्ण, थायरॉइड, शुगर असे खूप सारे आजार उद्भवले होते, ऑक्सिजन लेवल कमी होती. तर ह्या सगळ्यातनं सगळ्या सिच्युएशनमधून, सगळ्या दुःखातून आज बाबा बाहेर आलेत आणि छान प्रकारे सगळ्यांशी मिक्सअप होत आहेत, बोलतायत, सुख दुःख विसरून शेवटचे क्षण जे आयुष्यात राहिले आहे ते आनंदाने जगतायत. आता आनंदानेच आहे की पहिल्यापेक्षा म्हणजे मी जेवढं काळजीत होतो आता बिनधास्त आहे. मस्त फिरतो खातो राहतो. भाऊ येतो भेटायला, म्हणजे त्याला करमतच नाही. 1-2 दिवस झाले की तो येतोच, येऊन जातो. तो मला म्हणतो येऊन जातो, भेटून जा. म्हणजे असे भाऊ भेटणं पण कठीण आहे या जगामध्ये. नाही, एवढे काळजी घेणारे माझे, म्हणून सांगतो जो गेला भाऊ तोही माझ्याशी खूप काळजी घेत होता आणि हा तो घेतोच आहे. आता समाजामध्ये एवढं स्ट्रगल लाईफ आहे, प्रत्येक जण ऑफिशियल, बिझी शेड्यूल, या सगळ्या गोष्टीमुळे मुख्य म्हणजे काय माहिती का, प्रत्येकाच्या बायका चांगल्या आहेत. घरातली बाई नीट असेल तर सगळे चांगले आहेत, घर चांगलं राहतं. बरोबर आहे. तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल प्रेक्षकांना? सांगायला एवढंच आवडेल की भाऊ इथं आहे की तुम्हाला असं वाटत असेल की मी वृद्धाश्रमामध्ये म्हणजे मी कुठं मला बाहेर बाजूला फेकून दिलंय, तसं अजिबात नाही आहे. मी आनंदाने राहतोय, फिरतोय, मस्त माझा लाईफ एन्जॉय करतोय. माझे घरचे मला भेटत आहेत, सगळे होत आहेत. आनंदात चाललंय. आहे ते जीवन आनंदात जगायचं. आता आहे ते आयुष्य आणि राहिलेले क्षण आनंदाने जगायचं, असं बाबांचंही म्हणणं आहे. आणि माझा पण एक सगळ्यांनाच उपदेश असेल की राहिलेल्या आठवणी, राहिलेले क्षण सगळ्यांसोबत छान मिक्सअप राहून. आणि मुख्य काय की आपल्या आठवणीवर जगायचं. ज्या आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत माझ्या, त्या आठवणीवर तर मी जगतोय. मी मुलींची लग्न जमवली आहेत. माझ्या मावस भावाच्या 2 मुलींची लग्न मी जमवली. माझ्या चुलत बहिणीचं लग्न मी जमवलं आहे. आणि लग्न व्हायला मी अगदी पुढे जाऊन हे केलेलं आहे. त्यावेळेस माझी इन्कम पण नव्हतं जास्ती काही. तेच आशीर्वाद आज तुम्हाला मिळाले, म्हणूनच तुमचं आयुष्य सुखी आहे असं म्हणावं लागेल. आपण म्हणतो की वृद्धाश्रम म्हणजे टाकून दिलेली व्यक्ती वृद्धाश्रमात असती, पण तसं नाहीये. बाबांच्या वक्तव्यावरनं तुम्हाला नक्कीच कळालं असेल की वृद्धाश्रम म्हणजे आनंदी जगण्याचं ठिकाण. आणि वृद्धाश्रम आता ही एक जरुरीची गोष्ट झाली आहे. कारण प्रत्येकाच्या घरात मुलं 1 किंवा 2 अगदी सांगायचं, आणि प्रत्येक त्या मुलांचं कॅरियर असतं, त्याच्याकरता ते बाहेर पडतात. मग ते फॉरेनला गेले, तिकडं असतात. मग म्हातारा कुठं जातं, टकलं की शेवटी काय त्यांना कोणीतरी पाहिजे. पैसे जरी मिळत असते तरी बघायला पाहिजे ना. आपण खूप साऱ्या गोष्टी व्हिडिओ बघतो, किती व्यक्ती घरात मरून पडलीये, तरी 8 दिवसांनी जेव्हा वास येतो तेव्हा कळतं की ह्या घरात एक वृद्ध व्यक्ती राहत होती आणि ती मेली. रवींद्र मातेने मला तो त्याची मोडकण जेव्हा आली जेव्हा समजलं तो गेला. हो, पण पैसा असून, नातेगोती असून, शेवटच्या क्षणाला जर कुणीच नसेल तर त्या नात्याचा उपयोग काय? म्हणूनच आज शांतीवनमध्ये आजोबा आनंदाने राहतायत, हसतमुख राहतायत. हेच खरं आयुष्य प्रवास आहे असं मी म्हणेल. आणि बाबांचा जीवन प्रवास खरोखरच खूप छान, स्ट्रगल, हॅपी, अनहॅपी दोन्ही गोष्टीने होता. आणि बाबा मी तुमचे आभार मानतेय. खूप छान प्रकारे तुम्ही तुमची माहिती दिली आणि सगळ्यांना एक उपदेश दिला की वृद्धाश्रम म्हणजे हसत खेळत जगण्याची दिशा. वृद्धाश्रम जर कोणाला असं वाटत असेल की कंटाळे लोक तिथं आणून टाकतात घरचे, तर तसं सगळं नाही. तसं सगळं पाचेपोटच नाही, थोडंफार तसं असू शकेल, पण तसं नाही आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा तेव्हा तुम्हाला समजेल. मला सुद्धा वृद्धाश्रमात यायचं म्हटल्यावर संकट वाटत होतं, पण मी नंतर रमलो.
छान रमलो. आता तो मस्त सकाळ संध्याकाळ फिरतोय. आज इथेच आपल्या गप्पा गोष्टी संपत आहे. पुढच्या भेटीस नक्कीच भेटूयात आपण. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.